नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे हाऊ टू मेक अ परफेक्ट कॉलेज लिस्ट. ऑप्शन फॉर्म चालू व्हायच्या अगोदर तुमच्याकडे तुमच्या कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा टॉपिक एवढा महत्त्वाचा आहे की आपण मल्टिपल व्हिडिओज घेऊन येणार आहे या सिंगल टॉपिकवर. सोबतच टाइम टू टाइम लाईव्ह सेशन्स राहील आणि त्यानंतर तुम्हाला करिअर रिलेटेड पण भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब, एक चांगली कमेंट आम्हाला मोटिवेट करतं. तर ऑफकोर्स डू द गुड वर्क अँड तुम्हाला पण त्याच्यातून मदतच किंवा व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पण अजून पण काही असं पॅरेंट्स किंवा स्टुडंटला असं वाटतं की मला सर एंड टू एंड मेंटरिंग हवं आहे, मला प्रॉपरली प्रोफेशनल गायडन्स हवा आहे, तर अशा वेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकसुद्धा चेक करू शकता, गुगल फॉर्म फिल करू शकता आणि तुम्हाला नक्कीच आम्ही पूर्ण तुमच्या थ्रूआउट द ॲडमिशन प्रोसेसमध्ये सपोर्ट कराल. अँड आय एम जस्ट वन कॉल अवे फ्रॉम यू गाईज. लाईक तुम्ही म्हणजे जर त्या प्रोग्रामला असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी इंटरॅक्टसुद्धा करू शकता. तर तुमचे भरपूरसे डाऊट्स, जे पण काही कन्फ्युजन आहे ते सुद्धा सॉल्व्ह केल्या जातं त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर नक्की चेकआउट करा. आणि जर लिंक ओपन होत नसेल, तर मला खूप जास्त इंस्टाग्रामवर DMs वगैरे आले, तर रिसेंट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. यावर डिटेल व्हिडिओसुद्धा आपण आणलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतो मी. यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल. सगळ्यात महत्त्वाचं बघा काय असतं, इव्हॅल्युएट युअर प्रोफाईल बिफोर फिलिंग द ऑप्शन फॉर्म. फर्स्टली आपली प्रोफाईल समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपलं ऑफकोर्स आता एखाद्या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊ, माझंच नाव घेतो. सूरज नावाचा स्टुडंट आहे. कॅटेगरी काय, जनरल OBC आहे, जनरल ओपन आहे, जनरल SC, जे पण काही कॅटेगरी आहे ते समजून घेणं. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी ऑर रिजन, जसं पॉलिटेक्निकमध्ये जर तुमचं होम डिस्ट्रिक्ट असेल तर अराउंड 70% फोकस केला जातो त्या स्टुडंट्सवर ज्यांचं होम डिस्ट्रिक्ट आहे, ज्यांचा कट ऑफ थोडा कमी असतो. तर ते समजणं की माझं होम डिस्ट्रिक्ट काय आहे. जर 12वीच्या बेसवर करत असेल तर होम युनिव्हर्सिटी समजणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बजेट अँड फीस कॅपॅसिटी. पॉलीमध्ये तरी बजेट कमी असतं, पण इंजिनिअरिंगमध्ये बजेट खूप जास्त असतं. तर त्यामुळे ते पण आपल्या पॅरेंट्ससोबत अलाईन करून घेणं, कारण पैशासमोर शहाणपण चालत नाही, तर ते पण समजून घेणं. त्यानंतर आहे प्रिफर्ड लोकेशन. भरपूरदा मी विद्यार्थ्यांशी बोलतो तर त्यांना लोकेशनच माहीत नसतं. ते म्हणतात ओके सर, मी पुण्याचं आहे का, मग मी नगर टाकून देईल, पुणे टाकून देईल, सोलापूर कोल्हापूर टाकून देईल. पण त्याला हे लक्षात नाही की अरे संभाजीनगरवर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, नाशिकला गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्या कॉलेजला सुद्धा प्रिफर द्यायला पाहिजे. तर हे जे काही पॉईंट्स आहे हे सगळ्यात पहिले समजून घ्या तुम्ही. हेच बेस आहे आणि याच बेसच्यावर तुमची बिल्डिंग बांधल्या जाणार आहे. तर बेसिक समजून घ्या. बेसिक समजण्यामध्ये कुठे अडचण येत असेल तर भरपूर व्हिडिओज आपण अपलोड केले आहे, त्यामधून मदत होईल. कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, चूज कॉलेज अकॉर्डिंग टू युअर प्रोफाईल, नॉट बाय कॉपिंग अदर्स. हे सगळ्यात महत्त्वाचं की कोणाला कॉपी करू नका किंवा कोणाची ऑप्शन फॉर्मची लिस्ट ॲज इट इज कॉपी पेस्ट करू नका. आता हे आलं बेसिक की तुम्हाला तुमचं प्रोफाईल समजलेलं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स बिफोर फिलिंग ऑप्शन फॉर्म. जेव्हा पण तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल कराल त्याच्यामध्ये अकॅडमिक फॅक्टर्स आहे, पर्सनल फॅक्टर्स आहे. तो 1 बाय 1 समजावून सांगतो. प्रिव्हियस इयर कट ऑफ बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ब्रँच प्रिफरन्स ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आता भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज आहे की सर मी IT, CS, AIML कशामध्ये घेऊ. तर तुम्हाला क्लॅरिटी असायला पाहिजे की नाही बाबा, मी IT, CS ला प्रिफर पहिले कराल, AIML ला लास्टमध्ये टाकाल. कारण मला पण असं वाटते पर्सनली की AIML जस्ट आता रिसेंटली लॉन्च ब्रँच आहे, तर भरपूर कॉलेजेसमध्ये त्याचे डिपार्टमेंट, त्यांचा स्टाफ सॉर्ट व्हायला वेळ लागत असेल. आणि तुम्ही पण बघा IT, CSचा कट ऑफ थोडा जास्तच असेल ॲज कम्पेअर टू AIML. तर ब्रँचचा प्रिफरन्स समजायला पाहिजे तुम्हाला. प्लेसमेंट रेकॉर्ड काय, पॉलिटेक्निकच्या कंडिशनमध्ये बघण्याची गरज जास्त नाही आहे. कॉलेज रेप्युटेशन, थोडं कॉलेजचं रेप्युटेशन बघणं. इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज, हायर स्टडी सपोर्ट आहे की नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्रेडिएशन. आता हे थोडं पॉलीमध्ये मॅटर नाही करत, कारण पॉलीमध्ये MSBT किंवा ऑटोनॉमसच असतं, पण तरीसुद्धा थोडे प्रायव्हेट कॉलेजेसच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं महत्त्वाचं होऊन जातं. त्यानंतर आहे पर्सनल फॅक्टर, की मला कोणत्या लोकेशन्समध्ये जायचं आहे, मला अफोर्डेबल आहे की नाही आहे, कॉलेजची फीस काय, हॉस्टेल अवेबिलिटी. कारण भरपूरदा मुलींना ठेवताना पॅरेंट्स थोडं हॉस्टेल अवेबिलिटी आहे की नाही ते बघतात आणि त्यांना मग लक्षात येते की अरे इथे तर हॉस्टेलच नाही आहे, मग त्यांना अजून नाराजी वगैरे होते. हे सुद्धा गोष्ट तुम्ही बघण्याची गरज आहे. ट्रॅव्हलिंग कन्व्हिनियन्स, की आता समजा मुलाला पाठवून तर दिलं समजा ते एखाद्या दूरच्या लोकेशनला, लाईक ब्रह्मपुरी म्हणा, साकोली म्हणा, तो विद्यार्थ्याला एक यवतमाळचा, त्याच्यावर थोडं ट्रॅव्हलिंग कन्व्हिनियन्स वगैरे पण बघू शकता. सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट, कॉलेज रूल्स अँड अटेंडन्स, या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही पर्सनल लेवलवर चेक करू शकता ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज सिलेक्ट करताना. त्यानंतर आता सांगा सगळ्यात महत्त्वाचं आहे हाऊ टू अरेंज अ कॉलेज लिस्ट प्रॉपरली. आता याच्यामध्ये ना मी या कॉलेजच्या लिस्टला 3 ब्रॅकेट्समध्ये म्हणा किंवा 3 सेक्शन्समध्ये सब डिवाइड करतो. सगळ्यात पहिला सेक्शन आहे ड्रीम कॉलेज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 90% असेल तर लाईक 90च्या वर जेवढे पण कॉलेजेस आहेत ते सगळे कॉलेज असले पाहिजे. तुम्ही म्हणणार सर मला पर्सेंटेजेस 90 आहे आणि मी 98चं 97चं कॉलेज करू काय, कारण
ह्या पॉईंट खूप जास्त पॅरेंट्सला येतो किंवा स्टुडंटला येतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, त्याला आपण ड्रीम कॉलेजचं सेक्शन म्हणू, की नाही बाबा मला भले GPP किंवा VGTI नाही लागणार तरी सुद्धा मी टाकून ठेवतो. कारण कॅप राऊंडचे रूल्स आहे की पहिले ऑप्शन लागलं तर ऑटो फ्रीज होईल, पहिले 3 ऑप्शन, पहिले 6 ऑप्शन लागले तर ऑटो फ्रीज होण्याचे चान्सेस आहे. तर मला असं वाटतं तुम्ही ड्रीम कॉलेजेस पहिले टाकायला पाहिजे. त्यानंतर आहे टार्गेट कॉलेजेस. म्हणजे मेरिट मॅचिंग कॉलेजेस. लाईक तुम्हाला 90% 91, 90.50, 89.50 याच्या आजूबाजूचे कॉलेजेस तर फॉर शुअर असायला पाहिजे, ज्याला आपण टार्गेट कॉलेजेस म्हणू. आणि त्यानंतर सेफ कॉलेजेस म्हणजे तुम्हाला 90% आहे तर तुम्ही -10 और -8 या दोनपैकी एकचा रूल यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल मला 90% आहे तरी सुद्धा 82 पर्यंत झालेले चांगले कॉलेजेस मी माझ्या लिस्टमध्ये टाकणार. फॉर एक्झाम्पल मी सूरज नावाचा स्टुडंट आहे, माझ्या लिस्टमध्ये GPP, VGTI सगळे चांगले टॉपचे कॉलेजेस आहे. पण त्याच्यानंतर माईट बी मग माझ्या लिस्टमध्ये जे कॉलेजेस 88, 85, 87, 82 सुद्धा क्लोज झाले असेल ते सुद्धा मी टाकेल. कारण काय कधी कट ऑफ कमी जास्त होईल याची पॉसिबिलिटी किंवा याची प्रोबॅबिलिटी आपल्याला करता येत नाही. म्हणून मी नेहमी स्वतः तरी रूल यूज करतो -10 और -8 म्हणजे ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना. तर हे झाले सेक्शन ड्रीम, टार्गेट आणि सेफ कॉलेजेस. आय होप लक्षात आलं असेल. त्यानंतर आहे कॉलेज चॉईस कोड. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजकाल एकाच नावाचे भरपूर कॉलेजेस आहेत. एक DY पाटील कॉलेज तुम्हाला पुण्यालाही मिळून जाईल, इव्हन कोल्हापूरला पण मिळू शकतं. प्रोफेसर राममेघे कॉलेज तुम्हाला जे आहे ते अमरावतीला 2 आहे, एक न्यू राममेघे म्हणतो आपण आणि एक ओल्ड राममेघे म्हणतो. तर अशा वेळेस कॉलेजेसच्या नावामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून तुम्हाला कॉलेजेसचे चॉईस कोड काढणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आता आपण एक जस्ट एक्झाम्पल घेऊ. समजा एक नाव आहे XYZ, आपण स्टुडंट बघू. तो विद्यार्थी नंदुरबार, पुणे, मुंबई, धुळे, नाशिक, संभाजीनगर याला प्रेफरन्स करते आणि ब्रँचची जी लिस्ट आहे CE, IT आणि ML. पर्सेंटेज आहे 92.6. तर इथे बघा प्रॉपरली आपण जे अरेंज करण्याचा प्रयत्न केला तो पर्सेंटेजच्या बेसिसवर केला की बाबा हायेस्ट पर्सेंटेज कुठं क्लोज झालं, तर म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट साईडनं आपण ट्रॅव्हल करत आहे. पण हे नेहमी गरजेचं नाही आहे. म्हणून ऑप्शन फॉर्म लिस्ट बनवणं एवढं डिफिकल्ट का बरं आहे माहिती आहे का? आता बघा इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संभाजीनगर जरी 98वर क्लोज झालं असतं तरी सुद्धा माझं प्रिफरन्स राहिलं असतं. जर मी स्टुडंट असलो असतो तर मी GPP वर टाकलं असतं. कारण संभाजीनगरपेक्षा कधी पण एक्सपोजर पुण्याला जास्त आहे किंवा पुण्याला एज्युकेशन कल्चर जास्त आहे किंवा तिथे इंजिनिअरिंग कॉलेजेस जास्त आहे. तर स्टुडंटला ग्रूमिंग करायला किंवा अपॉर्च्युनिटीज मिळायला भरपूर जास्त चान्स आहे तिथं. ते माझं पर्सनल आहे. आता जर मी फक्त नंबरच्या बेसिसवर जातो तर मग हे कॉलेज वर येईल. तर म्हणून ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना कोणालाही कॉपी करू नका किंवा डायरेक्टली हे कॉलेजचं जर कट ऑफ जास्त म्हणजे हे वरच आलं पाहिजे असं पण काही गरजेचं नाही आहे. आपल्या स्वतःच्या पर्सनल फॅक्टरनुसार तुम्हाला लिस्टला रिअरेंज करावं लागेल. पण इथे 2-3 थंब रूल सांगतो. एक तर हाय टू लो जाईल, कारण तुमचा फॉर्म वरून तर खालीपर्यंत स्कॅन होतील. तर ऑफकोर्स जर समजा 4th नंबरवर कॉलेज आहे ज्याचा कट ऑफ 89वर आहे तर ते कॉलेज लगेच लागून जाईल. असं काही होणार नाही की खाली त्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेस आहे म्हणून फॉर्म तुमचा खाली स्कॅन होईल. तर ते वरून तर खालीपर्यंत जिथे तुम्ही कट ऑफ मॅच करणार ते लॉक होऊन जाईल, खालचा फॉर्म स्कॅन होणार नाही. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की पॉलिटेक्निकच्या स्टुडंटनी गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेसला जास्त प्रेफरन्स द्यायला पाहिजे. अँड जर समजा तुम्ही इंजिनिअरिंगची असेल तर ऑफकोर्स प्लेसमेंटला आणि चांगल्या कॉलेजेसचे जे नाव आहे त्यांना प्रेफरन्स द्यायला पाहिजे. थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये ब्रँचेसचं सिक्वेन्स खूप मॅटर करतात. तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ते पहिले जास्त प्रेफरन्सवर टाका आणि ज्या ब्रँचेस तुमच्या कॉम्प्रोमाइज ब्रँचेस आहे तर शेवटी टाकण्याचा प्रयत्न करा. असं नका करू CS AIML CS AIML CS AIML. तुम्हाला जर असं वाटत असेल CS IT मला मिळायला पाहिजे तर पहिले CS ITच टाका, देन AIML वगैरे करा. तर या टाईपचं ग्रुपिंग वगैरे सिस्टीम तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून सांगेल की इन्स्टिट्यूट कोडमध्ये चुकी नको होऊ देऊ. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. इन्स्टिट्यूट कोड टाकला तर तेच कॉलेज लागणार तुम्हाला, तुम्ही नंतर आर्ग्यू करू शकणार नाही. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाचं आहे की जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे त्यामध्ये सुद्धा काही अनएडेड ब्रँचेस आहे. तसं नको व्हायला पाहिजे की मला तर सर VGTI लागलं किंवा मला तर PD कॉलेज लागलं पण तिथे मला फीस ते प्रायव्हेटची मागत आहे. कारण माईट बी तुम्ही जो ब्रँच कोड टाकला तो अनएडेड ब्रँचवाला टाकला. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टींवर लक्ष ठेवायचं ऑप्शन फॉर्मची लिस्ट काढताना. आता त्यानंतर आहे कोणकोणत्या मिस्टेक्स तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. अगेन अँड अगेन मेन्शन करते, कोणत्याही आपल्या मित्राची, मैत्रिणीची, कोणाचीही ऑप्शन फॉर्मची लिस्ट कॉपी पेस्ट नाही करायची. कट ऑफ ॲनालिसिस इग्नोर नाही करायचं. नाही माझे तर कट ऑफ 94 आहे किंवा मला 95 आहे, मला तर लागूनच जाईल तर मी टॉपचे 10 कॉलेज टाकून देतो, असं करू नका. कट ऑफ ॲनालिसिस करा. कट ऑफवर व्हिडिओज तुम्हाला मिळून जाईल, ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. रॉंग चॉईस कोड ऑफ सिलेक्शन ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, याच्यावर माफीच नाही आहे तुम्हाला. तर म्हणून जो कोड आहे ब्रँच कोड असो किंवा कॉलेज कोड तो व्यवस्थित क्रॉस कन्फर्म करा. सिलेक्टिंग कॉलेजेस ओनली बाय नेम.
नावानी कॉलेज सिलेक्ट करू नका, कारण एकाच नावाचे 4-5 कॉलेजेस असू शकतात, मेन ब्रँच, सब ब्रँच वगैरे. सिंहगडचे तर किती कॉलेजेस आहे पुण्यामध्ये, DY पाटीलचे किती कॉलेजेस आहे, देन भारती विद्यापीठचे काही कॉलेजेस आहेत 2-3 सिटीजमध्ये. तर थोडं नावावर न जाता प्रॉपरली तुम्ही त्यांचा कॉलेज कोड वगैरे काढा, कोणतं जुनं कॉलेज आहे, कोणतं नवीन आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा माहिती करा. नॉट चेकिंग फीज अँड लोकेशन. कधी कधी विद्यार्थी फीजबद्दल आयडियाज घेत नाही आणि टाकून देतो कॉलेज, तर ते सुद्धा बघा तुम्ही. फिलिंग व्हेरी फ्यू ऑप्शन्स. बघा, मला जोपर्यंत माहिती आहे 300 ऑप्शन्स फिल करता येतं, तर मिनिमम तुम्ही एक 50-55 तरी ऑप्शन्स टाकायला पाहिजे, कन्सिडरिंग ऑल ब्रँचेस अँड कॉलेजेस वगैरे जेवढे पण तुम्हाला हवं आहे. तर थोडे कमी ऑप्शन नको टाकू, आपल्याकडे लिमिटेशन्स आहे, लिमिटेशन्स नाही आहे असं म्हणू शकतो. तर जास्त जास्त ऑप्शन्स टाका. नॉट इव्हॅल्युएटिंग युअर प्रोफाईल. आपली प्रोफाईल इव्हॅल्युएटच नाही करायची, ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवायची. सगळ्यात ब्लंडर आहे. बेस नाही बांधायचं आणि बिल्डिंग बांधायला जायचं, असं बिलकुल करू नका. सो आय होप याच्यातून तुम्हाला थोडंसं आयडिया मिळालं असेल. अजून आपण यावर व्हिडिओज घेऊन येणार आहे. जुने पण काही व्हिडिओज या टॉपिकवर बनलेले ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. चॅनल अजून सबस्क्राईब किंवा लाईक केलं नसेल तर नक्की करायला विसरू नका. येणाऱ्या टाईममध्ये भरपूरसे महत्त्वाचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहे. ज्यांना पण एंड टू एंड मेंटरिंग हवं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहे. विश यू ऑल द बेस्ट.